तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे दम पनीर सोया बिर्याणी। तर आपण वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे दम पनीर सोया बिर्याणी। तर सगळ्यात आधी मी तुम्हाला साहित्य दाखवते। इथे मी भाज्यांमध्ये घेतले फ्लावर, बीन्स, गाजर, मटर आणि 2 बटाटे घेतलेत। इथे मी सोयाची पावडर घेतली आहे। ज्यांच्याकडे पावडर नसेल त्यांनी ओबडधोबड थोडं मिक्सरला अख्खे सोयाचे चंक्स जे असतात ते वाटा आणि मग भिजत टाका। इथे अद्रक, लसूण, पुदिना, कोथिंबीर घेतलाय। इथे घेतले कढीपत्ता, दही। इथे गरम मसाले घेतलेत। गरम मसाला बनवताना फोडणीला सुद्धा घालणार आहे आणि जेव्हा आपण भात शिजायला ठेवणार आहे तेव्हा सुद्धा घालणार आहे। पुदिना आणि कोथिंबीर कापून वरतून सुद्धा टाकणार आहे आणि जो आपण दम बिर्याणीसाठी मसाला बनवणार त्याच्यात सुद्धा टाकणार आहे। इथे घेतली मेथी मी बारीक चिरून घेणार आहे आणि इथे पनीर घेतली आहे जी भाजून घेणार आहे। तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। हे जे आहे याची आधी आपण पेस्ट वाटून घेणार आहे। जे पुदिना, कोथिंबीर, अद्रक आणि लसूण घेतले त्याची। हे तुम्ही तुमच्या घरी जर बर्थडे पार्टी असेल तरी सुद्धा बनवू शकता। याच्यासोबत फक्त तुम्हाला काहीतरी स्टार्टर मध्ये करायला लागेल, समजा काहीतरी पनीर तंदुरी करा किंवा असं काहीतरी, पण हा बेस्ट राईस बनतो। तुम्ही नक्कीच ट्राय करा। तर आपण हे तांदूळ घेतलेत 1 किलो। हे तांदूळ धुवून याच्यात गरम मसाले टाकून शिजवून घेणार आहे 50%। आता माझ्या मदर इन लॉ सांगतील तुम्हाला थोडं भाताबद्दल। तुम्ही बघत आहे मी तांदूळ धुवून शिजायला ठेवली, त्याच्यात खडे मसाले आणि 1 चमच तूप आणि मसाला टाकलेली आहे, हे तूप टाकलेली आहे, तूप टाकलेली। आता खूप छान होणार हे शिज। 50%च आपल्याला 50%च शिजून घ्यायचं आहे, जास्त नाही। म्हणजे दम बिर्याणीचं तुम्हाला माहीतच आहे कसं करतात आपण। मी तुम्हाला दाखवणार आहे हे वेगळ्या तरीकेची। तुम्ही बघत आहे मी पनीर तळायला ठेवलेली आहे, हे दम बिर्याणीमध्ये टाकायची आहे। तर आपण पनीर जेव्हा पण पॅनमध्ये कढईमध्ये तळायला टाकतो, भाजायला टाकतो ना, तर तेव्हा चिपकते। तर आपण काय करायचं, आपल्याकडे टोस्ट असतात ना जे चाय संगड खातात, ब्रिटानिया टोस्ट, 1-2 टोस्ट वाटायचे आणि तेल पॅनमध्ये घालायचं, गॅस स्लो करायची। मग त्याच्यामध्ये 1 चमच मोठा वाटून आहे ना, दरदरा वाटून आहे ना, आपण ते तव्यामध्ये टाकायचं तेलामध्ये आणि तशीच पटकन पनीर टाकायचं। तर आपली चिटकणार पण नाही आणि एक सॉफ्ट पण होणार आणि क्रिस्पी पण, वरून क्रिस्पी आतून सॉफ्ट। इथे मी 2-3 कांदे लांब चिरून घेतलेत, 2-3 मिरच्या सुद्धा घेतल्यात। इथे पुदिना, अद्रक, लसूण, कोथिंबीरची पेस्ट वाटून घेतली। इथे मेथी घेतली आहे बारीक चिरून, टोमॅटो सुद्धा घेतलेत। तर इथे आपला भात 50% झालाय। आता आपण फोडणी देऊया। सगळ्यात आधी थोडंसं तेल आणि थोडंसं तूप टाकलंय मी फोडणीला। तेल आणि तूप गरम झाल्यावर याच्यात टाकले कढीपत्ता, कांदा आणि मिरच्या दोन्ही सोबत टाकले। थोडासा कांदा परतून झाला की मग टाकणार आहे गरम मसाले। गरम मसाले, कांदा परतून झाल्यावर टाकले टोमॅटो। 1 ते 2 टोमॅटो घ्या लांब चिरून। आता टाकूया सगळे व्हेजिटेबल्स। व्हेजिटेबल्स सोबतच टाकणार आहे सोयाची पावडर जी मी तुम्हाला दाखवली होती। आता टाकणार आहे बारीक चिरलेली मेथी। आता टाका कसुरी मेथी, थोडासा गरम मसाला। घरचा असेल तर कमी टाका, बाहेरचा असेल तर जास्त टाका। बाहेरचा स्ट्रॉंग नसतो, घरचा थोडासा स्ट्रॉंग असतो। इथे टाकलं पुदिना, अद्रक, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट। दही टाकली आहे वरतून थोडी। फिरवून घ्या सगळं। आता टाका मीठ चवीनुसार आणि आता टाका पनीर। भाज्या वगैरे सगळं शिजवून झाल्यावर टाका 50% जो भात आपण शिजवून घेतलेला तो। छान असं पसरवून घ्या भात। आता वरतून टाका तळलेला कांदा, कोथिंबीर आणि फूड कलर। ऑप्शनल आहे फूड कलर, तुम्हाला टाकायचं असेल तर टाका, नाही तर काही प्रॉब्लेम नाही आहे। 2 फूड कलर टाकलेत मी, ऑरेंज आणि ग्रीन।
आणि थोडीशी भाजी ऑलरेडी शिजलेली साईडला काढून ठेवली होती, परत ती टाकली आहे. आता परत वरती थोडा भात टाकणार आहे. परत तोच लेअर बनवा. तळलेला कांदा, फूड कलर, कोथिंबीर, वरतून टाका थोडंसं तूप. तर भात आहे रेडी आणि आता सर्व करणार आहे. तर इथे आपला सोया पनीर दम बिर्याणी आहे रेडी विथ 2 रायतास. इथे 2 रायता बनवलेत मी. तर तुम्हाला ही रेसिपी खूप आवडली तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करून सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. थँक्स फॉर वॉचिंग गाईज. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.